अलिबाग तालुक्यातील सौल ते आग्राव रस्त्याची दुरावस्था आहे। वाहन चालवणं सुद्धा अवघड आहे, कठीण होऊन बसलेलं आहे। वर्षभरापूर्वी दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळाली, पण अद्यापही ती कागदावरच आहे, असा आरोप आहे। सुनील तटकरे साहेब यांच्याकडे पण आम्ही या रस्त्या संदर्भात मागणं गारणं घेऊन गेलो होतो। ग्रामस्थ होते, नियोजन भवनला त्यांच्या तिथं बैठक झाली। त्यांनी त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आदेश दिले 8 दिवसात रस्ता दुरुस्त तरी करा। त्यावेळेला तर आम्ही अशी मागणी केली होती की रस्ता करा दिवाळीच्या पासून, पण त्याच्या अगोदर दुरुस्त करासाठी मशिनरी आल्या, त्याने आदेश दिला। पण मशिनरी एक दिवस चालली आणि परत मशिनरी निघून गेला। त्याच्यामुळे काहीतरी वेगळं राजकीय षडयंत्र आहे। पण आपण पाठपुरावा करतो, पण त्याला मुद्दामून यश येत नाहीत किंवा प्रशासन त्याच्याकडे जाणून दुर्लक्ष करत आहे। आम्ही आता एक 8 दिवस वाट बघणार आहोत, नाही तर ह्याच्या विरोधात आता एक उग्र आंदोलन तयार करणार आहोत। पावसाळ्यात लोकांचे इथे प्रचंड हाल झालेले आहेत। माझ्या घराच्या समोर पण बरेच मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते। मी चौलच राहते आहे आणि तिथे शाळेत येणारी जाणारी मुलं सायकलवरनं जातात, बरेच जण तिथे पडतात। ज्या लेडीज आहेत छोट्या गाड्या घेऊन जातात, पूर्ण अख्खं म्हणजे पहिलं जे चाक असतं गाडीचं आपलं ते पूर्णपणे त्या खड्ड्यात बुडते, त्यामुळे त्यांचे पाय न टेकल्यामुळे ते पडतात। असे कितीतरी लोक इथे पडतात आणि त्यांच्या डोक्याला वगैरे लागलेलं आहे। असे बरेचसे केसेस झालेले आहेत। तर आम्ही आता वाट बघतोय की ग्रामस्थांसाठी किंवा आमच्यासाठी आता कोण उभं राहत आहे आणि कधी आमचा रस्ता होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।